सांग बर कुठं आलंस? ए गोली गोली कुठं आलंस सांग बर. हो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ. आज डी विटॅमिन घेण्यासाठी ऊन खूपच भारी पडला होता आणि गोलू फ्रीजमध्ये आईस्क्रीम शोधत होता. त्याला आईस्क्रीम काही भेटली नाही. मी सुंदररावला भेटून गेलो कपला घेऊन जिमनॅस्टिकच्या आधी जाऊया क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्टमध्ये. तिथं जागा फुल होती म्हणून मी कपला घेऊन गेलो जिममधून येता येता कॅम्पस फिरलो कॉलेजचा आणि मी बनविली भजे एकदम मस्त शिराशे खायला एकदम टविस्ट होत्या. गोलूनी माईक चेक केला, आवाज येत नव्हता. मी हेअरस्टाईल वगैरे मस्त बनविली आणि मस्तपैकी आता गोलूला घेऊन मी आलो बस स्टँडवर. गाडी बऱ्याच वेळेनंतर लागली आणि मी गाडीमध्ये येऊन बसलो. गाडीमध्ये ऑलरेडी जागा फुल होती आणि माणसांना बसायला जागा नव्हती. मी बस स्टँड ओलांडलो होतो आणि मी अंबाजोगाई ते धारूर तिकीट बी काढला होता. जिथं तिथं गाडी थांबत जाते त्यामुळे गाडीला वेळ लागतो. सोयाबीन सगळी वाटोवाट झाली होती कारण की पावसाने सगळा रायता फैला होता. चारीकडे नदीचा प्रवाह वाहत होता. फायनली मी आडसमध्ये पोहोचलो होतो आणि आडस मार्गे धारूरला पण पोहोचलो. धारूरच्या शिवाजी चौकामध्ये खूप असे फुलं घेऊन हात घेऊन बसलेले होते. मी आलो बस स्टँडवर आलो की बस स्टँडवर येण्याच्या आधी माणसाची उतरण्याची गर्दी पडली होती आणि मला आसडो बस लागली आणि धारूर ते अंजंडो तिकीट काढला आणि मी डोंगर मार्गे निघालो. रस्त्याने येता येता मी उतरलो डायरेक्ट फाट्यावर उतरताच मला दिसलं की येणारे जाणारे माणसाची गर्दी खूप आहे. कारण की मला कळालं की दुपारी पाऊस पडून गेला होता. येणारे जाणारे माणसं सगळे गाडी रस्त्यावरच सोडून जत्रा करायला मध्ये गेले होते. कारण की मला माहिती आहे, कारण की मध्ये सगळं चिखल झालेलं आहे आणि हा रस्ता कच्चा असल्यामुळे चिखल झालेला असावं, कारण की रस्ता पक्का झालेला नाही. आम्ही निघालो शेतामधून डायरेक्ट शॉर्टकट मार्गे जत्रेमध्ये. मला कळालं की इथून लई गर्दी आहे. इथून थोडं चिखल आहे, बांधावरून जावं लागते समुद्रामध्ये. मला माहिती नव्हतं की हे रस्ता कुठं जाणार आहे, परंतु माणसांची बघत मी पण बस सुटलो. पाहायला बाजरी लई दाटून आली र. कसली बाजरी आली बाई शेतामध्ये. आले भाई साहेब, गर्दी बघा तिकडं कशी आहे, गर्दी बघा कशी आहे. त्याच्यामुळे मी शॉर्टकट रस्ता मस्त काढले. बरेच माणसं इकडून येलेले दिसायले. तेव्हा का ते मामा बी ते पोलपशी ते कर पाकतीला बघा किती माणसं पसरलेले आहेत. सगळेजण आपल्या अड्डेवर मस्तपैकी आणायले प्रोटीन. भाई हे आहे रातपाळणा. छोटा रातपाळणा आहे मायला, मोठा रातपाळणा नाही का, नाही दिसायला कुठपर्यंत पसरले. भाई ट्रॅफिक होण्याचं कारण हे आहे रूट. हो का, हे जे रूट आहे हे सीधा इथून हे सगळं असं सरळ चाललंय. हा मोका रूट होता ना भाऊ. आलो ना मी किती लवकर गावामध्ये आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये माझ्या आत्याचं घर आहे आणि ते आत्याच्या घरी जाऊया आपण सुरुवातीला. बघा कसलं बिल झालंय. हे आहे आत्याचे घर आणि सगळे रिलेटिव्ह वगैरे सगळे आलेले आहेत, कारण की हे जत्राचे शेवटचे दिवस आहे. त्यामुळे जत्रा करण्यासाठी अलग अलग गावातून आलेले आहेत. सांग बरं कुठं आलंस? ए गोली कुठं आलंस सांग बरं. राईट हो. पियुषची गाडी आहे बघा. हे पियुष आणि ती गाडी ह्याच्या सेल नाही. हे हा सेम हेच फ्लेवर आहे. सेम मॉन्स्टर बघा भाई, हे मॉन्स्टर. ह्या हेलिकॉप्टरला एक विशेष आहे, ते म्हणजे चार्जर आहे, ते म्हणजे सीट आहे. अरे भाई चार्जर आहे, समोर लाईट लागते. वाह. हे आहे आपल्या आत्याचं घर मस्तपैकी आणि घरामधला टूर. ए भोंगा. पियुष आणि यशनं पिपाणीची नुसतं परलावत लावली होती. हे आहे आपल्या आत्याचे घर. एवढं मोठ्या पब्लिकचं फक्त या घरामधली ॲडजस्टमेंट होत आहे ते म्हणजे हे आहे पोर्च. हे आहे किचन, दुनियामधलं नंबर 1चं. हे आहे गिरणी. डब्यातलं पीठ संपलं की लगे ह्याच्यामध्ये टाकायचं. हे लाईट. भेबरवरची भाकरी खाल्ली का कधी? असल्या भाकऱ्या कुठेही भेटत नाही. भाकरी तर बघा तुम्ही, हे नंबर 1 असा खायला तर एकदम मस्त. हे आहे भेबरवरची भाकरी, एकदम कडक, एकदम मस्त झालेली आहे एकदम. हे आहे हॉल आहे, 30 बाय 40चा हॉल आहे.
TV, फ्रीज, कूलर वगैरे सगळं आहे. आणि हा बेड, कपाट दिसत नसेल, अंधार आहे इथं सगळं. ह्या बाजूला एक रूम आहे, बेडरूम. ही आहे बेडरूम, जिथं की सगळे सामान वगैरे पोतं वगैरे ठेवलेले. थोडी मोकळी जागा आहे, सुटसुटीत आहे सगळं, परंतु 2 रूम बी पुरेस आहे. भाकरी खाण्यासाठी एकदम गरमागरम भाकऱ्या. आता आम्ही मस्तपैकी खाणार आहेत भाऊ. येताना एवढी मोठी गर्दी होती, मग गाडीमध्ये नेता आलं नाही, त्यामुळे भयाने गाडी जरा लांबत ठेवली होती. ते घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो. गाड्या आणि एवढ्या चिखलमध्ये फसल्या होत्या ना की सांगू नका. त्याच्यानंतर दुपारी पाऊस पडला ना, त्यामुळे चिखल झालं आणि खोल झालं. फसलेलं आहे ते आणि रावल्या. गाडी एवढी जाम अटकली होती ना की पाठीमागं ओढण्याचं त्याचं नामो निशाण नव्हतं. मला वाटतं गाडी वळली जाईल तर पुढेच, त्याच्यामुळे हे सगळे ट्राय फेल आहेत. बघूया सेकंड ऑप्शन मध्ये निघतंय का नाही. सिलिंग पाटाला बांधूया आणि बघूया पुढे निघतंय का नाही. ट्रॅक्टर रेडी, लेट्स गो. भाई साहब सोरत असे जत्रा करून निघाले. नुसतं सगळ्याकडे नुसतं पिप्पानी भरलेली आहे. हे काय वरी टपावर बसलेले. त्या गाडीनं खूपच परेशान करून टाकलं होतं. आता निघायलाच पाहिजे, काही बी करून निघायलाच पाहिजे. गाडी निघलेली समोर. आता बघा करण्यासाठी माणसं टाईल घेऊन येतात, ट्रक घेऊन येतात, टेम्पो घेऊन येतात, काय काय घेऊन. छोटा हातीमध्ये जागा पण नाही. गागर घेऊन चालली पाण्याला. सुपर. एक तर फक्त मी आलेला ट्रॅव्हल होता, जे की सगळे रिलेटिव्ह वगैरे त्याच्या घरी थांबलेले होते. परंतु असली मजा तर जत्रा आहे, जे की जत्रा माझ्या पाठीमागं भरलेली आहे. बघूया आपण जत्रेमध्ये काय आहे, कोण आहे आणि कसं आहे. हो भाई, हे तर बंजारा पैराव जे आहे त्या पैरावाचं हे सगळ्यात मानलं जातं. आणि ते बघा इथं कसलं भारी दिसत आहे. अलग अलग डिझाईन मध्ये अलग अलग आपल्याला दिसेल इथं. एकदम मस्तपैकी किती चौकत तांबडी म्हणतात. एकदम मस्तपैकी असे काच वगैरे लावून हे लावून हो का. हे पण भारी पेराव तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आता माझ्या समोर काय आहे, माझ्या समोर जिलेबी भजेचा स्टॉल आहे. हे भाई जत्राच्या मध्ये काय आहे, हे दोन्हीकडे लाईन मध्ये बसलेले आहेत आणि सेंटर मध्ये माणसांना येण्या जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु रस्त्यामध्ये बघा चिखल झालेलं आहे, स्लिप होऊन पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे PR बघ किती भेट आहे. नमुना बघूया आता, PR पडून दाखवत आहे आपल्याला. मध्ये काय काय ते जर बघायचं जर म्हटलं तर इथं गुलाबजामुन आहे, इथं चिवडा आहे, पेढा आहे, हे जिलेबी आहे, काडी आहे, भजे आहे, ते सगळे इथंच आहे. सगळीकडे जावा तुम्ही मेनू मध्ये ते दिसेल, पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही नाही दिसणार आहे. कॉमन तर सगळं तेच असते. जिलेबी भजे घ्या, अगर काय चिवडा फ्राई घ्या, काय पण. इथं बघूया काय, इथं गरम मिरची दिसायली हो का, ते स्वीट लागतं, फुटाणे पण आहे. सगळं झालं परंतु जामुनच असते. जामुन ह्या त्या काकानी फ्री मध्ये दिलंय. तर हे का ह्याला बघा कसं खातो ह्याच्या झटके. काही नाही फक्त खाण्याची. बघू आता दुसऱ्या लाईन मध्ये काय बघू. चष्मा, रेबन बेल्ट वगैरे आहे इथे. तिथे सनग्लासेस वगैरे आहेत, वॉच वगैरे सगळे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे बोरी बिस्तर बांधायला सगळं चालू आहे. कारण की इथं रात्रीच्या 8 वाजेपर्यंत इथं आपल्याला काही नाही दिसणार आहे. इथं सगळं घरगुती वापरायचे सामान वगैरे दिसायले. हे लहान लेकराचे खेळणी वगैरे इतर काही दिसायले. दोरा वगैरे, ब्रेसलेट वगैरे सगळं जॉईंट मध्ये आहे. वस्तूचे एकच शॉप नाही आहे, सगळं जॉईंट आहे मध्ये. एकामध्ये सगळं लेडीज जेंट्स खेळणी लहान लेकरं वगैरे सगळं एका स्टॉल मध्ये तुम्हाला दिसेल. मोठे मोठे बॅग आहे भाई. स्कूल बॅग आणायची गरज नाही, इथून बॅग खरेदी केलं. बोलय भाई इथं पाऊस मी येण्याच्या आधी इकडं पावसाने रट्टा मारला भाई. हे झाली सेकंड लाईन, आता ही आहे थर्ड लाईन आणि फायनल लाईन. बघू ह्या लाईन मध्ये काय 6-7 तर बँगल्स वगैरे ज्वेलरीज वगैरे आहेत सगळे, बाकी काही नाही. 3 दिवस झाले सलग इथं जत्रा वगैरे भरून. किती गर्दी होती रस्त्यावर आम्ही आला होता तेव्हा. पण आता बघा इथं कोणी दिसत नाही आहे. सेटअप वगैरे सगळं गोळा करून जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत सगळेजण.
नाही म्हणता एका शॉपची कमाई किती असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू. आता तुरळक माणसं दिसत आहे कारण की लोकलचे सगळे माणसं राहिलेले आहेत. बाहेरील गावातील जे माणसं यात्रेकरी होते ते सगळे यात्रे रावळे निघा बरं तुम्ही पडदिशी. संध्याकाळ झाली, रात झाली, चंद्रबिंद्र सगळे डुबले बुबले. निघा बरं तुम्ही इथून पडदिशी. एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये फक्त PR न खरेदी केलाय ब्रेसलेट. भारी आहे ना भाई, एकदम चॉकलेटी कलर आहे. PR डबल काहीतरी खरेदी करणार आहे, त्याच्यासाठी एका ब्रेसलेटच्या शॉपवर आले. महादेव महाकाल ओम नमः शिवाय. हे रिंग मला लय आवडते, फक्त ते ब्लॅक मध्ये असायला पाहिजे, फिरणारी असायला पाहिजे भाई. ह्याच्यामध्ये फिरणारी असायला पाहिजे भाई. एकदम चकचकीत आणि एकदम मस्त दिसायला. कंदी पेढा आहे भाई. मला कोणता फ्लेवर आवडते मला नक्की सांग. शेवटी ह्याचा फ्लेवर ना थोडी वेगळंच लागायला, जणू काही आल्यासारखं, जणू काही दूध वगैरे करपत नाही का तशासारखं. ॲपल वॉच कधी बघितले का? हो का, इथं ढिगार लागलेलं भाऊ. इथं ॲपल वॉचला इथं कमी नाही. रात्रीचे 7 वाजत आलेले आहेत आणि गावाकडे पण जायचं आहे आणि लाईट पण नाही आहे, त्यामुळे जायला थोडी दिक्कत आहे. खाली चिखल पण आहे, त्यामुळे थोडं सावकाश चालणं हे फायदेमंद ठरेल. निघाले भाई आहे ना, ते सगळे स्टॉल वगैरे आहेत आणि आम्ही निघालात 2 व्हीलरवर. अमित भैयाने शॉपिंग केली का रॅशन भरला काही कळलं नाही. अमित भैयाच्या गाडीवर मी बसलो होतो आणि विल भैयाच्या गाडीवर PR बसला होता. रोई मार्गे आम्ही गावामध्ये आलो होतो. दादानी आमच्या आधी पूजा केली होती आणि मी प्रसाद खाल्ला. सगळ्यांनी मिळून डिनर केला. कंप्लीट रात्रीचे 10 वाजले होते आणि मी झोपी गेलो. टाटा बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.